सकाळच्या घाई गडबडीत झटपट 10 मिनिटात होणारा भरपूर प्रोटीन आणि फायबर रिच नाश्ता जो मुलांच्या डब्यासाठीही योग्य आहे तो आपण आज बनवूया। मधुगंधाज रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे। एका बाउलमध्ये आता आपण एक मध्यम कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। त्यातच एक मध्यम आकाराचा टोमॅटो आपण चिरून टाकून देऊया। ह्यात आपण एक छोट्या आकाराची सिमला मिर्च चिरून घेतलेली, फाईनली चॉप करून घेतलेली हे सगळं। एक छोटा आकाराचा गाजर चॉप करून घेतलेला आहे आणि चॉप करून घेतलेली मूठभर कोथिंबीर। सगळ्यामध्ये आता आपण 1 टीस्पून जिरं टाकून घेऊया। यातच 1 टीस्पून लाल तिखट, 1/4 टीस्पून हळद आणि अर्धा टीस्पून चाट मसाला। मी 1/4 टीस्पून दोनदा टाकते म्हणजे तो अर्धा टीस्पून होईल। लास्ट चवीनुसार मीठ। हे सगळं टाकून आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मस्त झटपट हा नाश्ता बनवता येतो आणि डब्यासाठीही उत्तम आहे। हे असंच नुसतं कोशिंबीर म्हणूनही आपण खाऊ शकतो। मस्त छान दिसतंय, छान लागेलही। सगळं व्यवस्थित मिक्स झालं की ह्यात आपण 1 कप बेसन टाकून सगळं मिक्स करून घेऊया। आपण ज्या भाज्या टाकलेल्या आहेत आणि त्याच्यात मीठ टाकलेलं आहे त्यामुळे त्याला स्वतःहून थोडं पाणी सुटेल, म्हणून आपण पहिले फक्त बेसन मिक्स करून घेऊया म्हणजे आपला पाण्याचा अंदाज चुकणार नाही। सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। अगदी हेल्दी आणि पौष्टिक नाश्ता आहे हा। भरपूर भाज्याही पोटात जातात आणि झटपट होतं। या रेसिपीमध्ये आपण बेसन वापरलेलं आहे त्यामुळे सकाळच्या नाश्त्यातच किंवा डब्यातच दिवसभराचा प्रोटीनचा कोटा पूर्ण होणार। हायली न्यूट्रिशियस मानतो आपण बेसन किंवा डाळीचं पीठ, आणि ह्याच्यात भरपूर भाज्याही टाकलेल्या आहेत। फायबर रिच भरपूर विटॅमिन्स असलेल्या सगळ्या भाज्या ज्या झटपट ह्याच्यात शिजतात आणि खायलाही अतिशय टेस्टी लागतात। सगळं मिक्स झालंय। आता आपण इथं थोडंसं पाणी टाकून हे बॅटर बनवून घेऊया। सगळं मिक्स करून घेऊया आपण। काय होतं, भरपूर भाज्या सहजासहजी असं वेगळ्या केल्या तर झटपट खाल्ल्या जात नाही, कधी कधी मुलांना आवडत नाही। तर अशा प्रकारे दिल्या तर प्रोटीनही भरपूर मिळतात, फायबर्सही मिळतात सगळ्या भाज्यांमध्ये आणि बनवायलाही अगदी सोपी रेसिपी आहे। तर ह्यात आपण थोडंसं अजून 1/4 कप डाळीचं पीठ टाकूया, म्हणजे बेसन परत टाकूया, कारण आपल्याला परफेक्ट कन्सिस्टन्सी आपल्या बॅटरची यायला पाहिजे। मिक्स करून घ्यायचं। इथे मी परत बेसनच ॲड केलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर या ठिकाणी 1/4 कप तुम्ही ज्वारीचं पीठही ॲड करू शकता। तसेही खूप टेस्टी आणि मस्त लागतात आणि 100% ग्लुटेन फ्री नाश्ता आहे हा। अगदी थोडं पाणी टाकून आता आपण ह्याची कन्सिस्टन्सी सेट करून घेऊया। पाणी एकदमच आपण टाकलं नाही, कारण भाज्यांनाही पाणी सुटतं आणि म्हणून आपण हळूहळू करून पाणी टाकून सगळे गुठळे फोडून व्यवस्थित हे मिश्रण बनवून घेतलेलं आहे। छान परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे आता आपली, तुम्ही बघू शकता। आता आपण चिले बनवूया। यासाठी मी पॅन गरम करते आणि त्याला तेलाने ब्रश करून घेते। मध्यम आचेवरतीच पॅन गरम करून घेऊया, नाहीतर जास्त गरम झाला तर चिला आपला जळू शकतो, म्हणून मध्यमच ठेवायची आच आपल्या पॅनची। बॅटर आपण ह्याच्यावर पसरून घेऊया। आता
थोडं जाडसरच पसरवायचं आपलं बॅटर. घरच्या घरी सगळे पदार्थ आपले अवेलेबल असतात आणि फटाफट झटपट होतो आणि मुलांनाही खूप आवडतो. हे शिजतंय तोपर्यंत आपण वरनं थोडं तेल टाकून घेऊया ह्याच्यावर, म्हणजे दुसरी साईडही पलटून छान आपली क्रिस्पी होईल. वा, मस्त झालंय. दोन्ही बाजूंनी असंच गोल्डन ब्राऊन आपल्याला करून घ्यायचं आहे. तुम्ही सॉस सोबत खा, लोणच्या सोबत खा, हिरव्या चटणी सोबत खा, कशाबरोबरही खा, मस्त लागतात. छान मस्त होतात, अगदी मऊसूद आणि छान. न कणिक मळायचं न लाटायचं, पटापट होणारा नाश्ता आहे हा. तुम्ही बघू शकता. बघा, मी तोडून दाखवते आहे, किती मस्त झालंय. रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, सगळ्यांना खूप आवडेल. आणि अशाच आमच्या रेसिपीजसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. पौष्टिक खा, आशीर्वादित राहा. ईट हेल्दी, स्टे ब्लेस्ड. भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. थँक्यू.